नमस्कार मंडळी, आज आपण आलोय यशोदा गोट फार्म प्युअर बोर मध्ये जे विशाल भाऊ आपले काम करता यांच्या गोट फार्मला भेट देण्यासाठी. तरी आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. तरी ते त्यांचं शेडचं नियोजन कशा पद्धतीने करता व शेळ्यांना काय खुराक देता याबद्दल आपण आज त्यांना काही प्रश्न मुलाखत आपण त्यांची घेणार आहोत. तरी विशाल भाऊ, आपला गोट फार्म हा कधी चालू झाला होता? तसं माझा प्रथम तुम्हाला परिचय करून देतो. माझं नाव विशाल श्रीरंग ढेपले, गाव पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. आपला फार्म संभाजीनगर जळगाव हायवे पासून 3-4 किलोमीटर मध्ये आहे. तर माझं फार्मची सुरुवात 2016 पासून झाली. तर 2016 पासून त्यावेळेस आपण गावरान शेळीपालन करायचो. गावरांमध्ये एवढी वजन वाढणे भेटत नव्हती ना, तर त्याच्यामुळे आपण एक बोरच्या 3 फिमेल घेतल्या. 3 फिमेल पासून आपलं हे चालू झालं. 2019 मध्ये खरेदी केल्या. मग आपल्याला बोरमध्ये आणि प्युअर गावरांमध्ये जे आपण करत होता त्यात बोरमध्ये आपण का वळाला? बोरमध्ये असं काय वेगळं वाटलं तुम्हाला की गावरान सोडून आपण बोरमध्ये काम करायला लागला? बोरमध्ये वजन वाढ गावरांपेक्षा बोरमध्ये जास्त दिसली. ज्यावेळेस 6 महिन्याचं पिल्लू गावरांचं 20-25 किलो व्हायचं, तसं बोरचं पिल्लू हे 2-3 महिन्यातच 20-25 किलो व्हायला लागले. आता आम्हाला भरपूर आम्ही गोट फार्मला व्हिजिट केली आहे, तर ते आम्हाला सांगता की बोरच्या शेळ्या बोकड विक्रीला प्रॉब्लेम येतो, विकत नाही लवकर. तर याबद्दल तुम्ही काय म्हणता? विक्रीला प्रॉब्लेम येतो ना, पण मग सोशल मीडियावर मार्केटिंग केल्यानंतर मग विक्रीला काही अडचण येत नाही. ज्यावेळेस आपण आपल्याकडे काय ते आपल्या सगळ्याला ज्यावेळेस माहिती करू त्यावेळेस आपल्याकडे विक्री होती. कारण की जे आपल्या डोक्यात जे चालू आहे ते 10 जण डोक्यात चालू राहतो शेळीपालन करायचं. पण मग ती जी ब्रीड घ्यायची ती ब्रीड त्यांना जवळ भेटत नाही. ती आपल्याला त्यांना कळवण्यासाठी आपल्या सोशल मीडियावर मार्केटिंग केली, त्यावेळेस त्यांना कळतं. बोरमध्ये फिमेलचं पिल्ला देण्याचं कसं आहे? सिंगल पिल्लू, डबल पिल्लू? बोरमध्ये आता सिंगल पण देतात, डबल पण देतात, आणि 3 पण देतात, 4 पण देतात. जसं आपलं गावरान सारखंच आहे. त्यानंतर यांची विक्री आपण किती दिवसानंतर करतो? आपण पिल्ले जन्मल्यानंतर विक्रीचं आपले 1 किलो 20 किलोचे पुढे झाल्यानंतर आपण विकतो. आपल्याला ते 20 किलोचे पुढे झाल्यावर विकायला पण परवडतं. काय रेटने विकतो आपण? एक साधारण रेट आपली फिमेलची 20 किलोचे पुढे झाल्यावर फिमेल 20-25 हजारपर्यंत विकतो. आणि मेल 15-20 हजार. फिमेल आपण 20,000 पर्यंत आणि मेल आपण 20-25 हजार पर्यंत 20 किलो नंतर विकतो. 20 किलो वेट गेन होण्यासाठी आपल्याला किती दिवसाचा कालावधी लागतो? 20 किलो वेट गेन होण्यासाठी काय 3 महिने. 3 महिन्यामध्ये 20 किलो होता. आणि आपले गावरान शेळी तर 6 महिन्यात सुद्धा तिचे पिल्कड 20 किलोचे होत नाही. त्याच्यामुळेच आपण वजन वाढ जास्त असते. तरी आज आपल्याकडे काही विक्री योग्य माल आहे का? विक्रीसाठी आहे ते 5 फिमेल आहे आपल्याकडे. 5 फिमेल कोणत्या ब्लडच्या आहेत? ते बोरच्याच आहे, जनरेशन मध्ये जनरेशन फिमेल आहे. तरी आपण दाखवू शकतो का आम्हाला? ते आपले सबस्क्रायबर जे कोणी भावांना घेण्यास इच्छुक असेल ते आपल्याशी संपर्क करतील. या त्यांच्या मदर स्टॉक आहे. हा यांचे जनरेशन हे पुढे वाढवतं. यांच्याकडे फुल ब्लडचा मेल आहे, फुल ब्लडच्या शेळ्या आहे. त्यानंतर तुम्ही यांचा 50% बोरचा रिझल्ट सुद्धा बघू शकता. गावरान शेळीला झाले पिल्लू. हे गावरान शेळीला त्यांच्याकडं बोरनी क्रॉस केलेली वजन वाढ आहे. 3 महिन्याची पाठ आहे मित्रांनो. तरी वजन वाढ क्वालिटी तुम्ही एकदा बघू शकता की आपल्याकडे जर हे गावरान शेळ्या असतील तर त्यांना आपण बोरचा मेल वापरल्यानंतर ही वजन वाढ आणि ही क्वालिटी 3 महिन्यामध्ये ही क्वालिटी आपल्याला भेटू शकते. तरी आपण साधारण आपल्या गावरान शेळीचं पिल्लू जर असतं तर ते एवढी वजन वाढ झाली नसती. तरी त्यामुळे आपण बोरमध्ये जर बोरचा मेल क्रॉस करून आपल्याकडे 50% पहिल्या वेताला 50% येतं बोर, त्यानंतर दुसऱ्या वेताला 75% येतं. अशा पद्धतीने आपण सुद्धा गावरान शेळ्यापासून दमादमानी पुढं बोरकडे वाटचाल करू शकतो. तरी चला आपण आता ज्या फिमेल विक्री योग्य आहे त्यांच्याकडे त्या एकदा बघून घेऊ. विशाल भाऊ, यशोदा गोट फार्म वरती आपल्यासाठी प्युअर बोर मध्ये 5 फिमेल विक्रीसाठी आहे. एकदा तुम्ही फिमेलची क्वालिटी बघून घ्या. त्यानंतर आपण जर ज्या कोणा भावांना विकत घ्यायचे आहे फिमेल तरी ते एकदा विशाल भाऊशी संपर्क करू शकता. अगोदर आपण फिमेलची क्वालिटी बघून घेऊ. विशाल भाऊ, कृपया आम्हाला क्वालिटी दाखवा आपले. कोणत्या विक्रीसाठी? फिमेल एक 4-5 महिन्याची आहे. काय वजन येईल विशाल भाऊचं? 25 किलो जास्त द्यायला पाहिजे. 25 किलो वजन. 30 किलो जास्त कमी जास्त वजन नाही.
बारीक अंदाजे 25 किलोची फिमेल आहे. याच पद्धतीने आपल्या फिमेल बाकी फिमेल विशाल भाऊ बाकीच्या पण याच वयाच्या आणि फिमेल दाखवा. तरी विशाल भाऊ फिमेल एकदम हेल्दी आणि अशा चापड आहे. तर आपण या आपल्या घरचीच ब्रीड आहे ना. हे आता कोणते जनरेशन म्हणले तुम्ही. त्याच्यामध्ये 2 फिमेल फर्स्ट जनरेशनच्या आहे, फर्स्ट जनरेशन 2 फिमेल 3 3 सेकंड जनरेशनचं. तरी विशाल भाऊ काय अपेक्षा ठेवली आपण या 5 फिमेलची. काही एका फिमेलचे आपल्याला 25,000 रुपये आपण सांगतो. 25,000 रुपये प्रतिनाकाप्रमाणे. एक सोबत पूर्ण लॉट घ्यावा लागेल की एक एक सुट्टे करून सुद्धा देशान. कस्टमर जसं घेतो तसं हे. जशी कस्टमरची हे तशी अपेक्षा. त्यानंतर ट्रान्सपोर्ट त्यांच्याकडे राहील. ट्रान्सपोर्ट समोरकडे राहील, समोरच्या पार्टीकडे ट्रान्सपोर्ट राहील. त्यानंतर ऑल ओव्हर इंडिया ट्रान्सपोर्ट होऊन जाईल आपल्याकडून. ट्रान्सपोर्टचं चार्जेस दिले. ट्रान्सपोर्टचा चार्जेस समोरच्याचा. ठीक आहे विशाल भाऊ. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विशाल भाऊ आपले बोरगोट फार्म बोरवरती शेळी पालन करताय. तरी त्यांना भेटून त्यांचा फॉर्म व्हिजिट करून आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन भेटलंय. त्यानंतर त्यांचा गोट फार्म बघायला भेटलाय. त्यानंतर विशाल भाऊ तुम्ही खुराकामध्ये काय वापरता शेळ्यांसाठी. एवढी आपल्याकडे एवढी चांगली वजन वाढ, एवढी क्वालिटी, एवढी चकाकी आली शेळ्यांना, तर तुम्ही खुराकामध्ये काय वापरता यांना. खुराकमध्ये आपण यांना मकाचा भरडा आणि गोळीपेंड आपली समृद्धीची गोळीपेंड आहे. समृद्धीची गोळपेंड आणि मका भरडा. चारा नियोजन आपलं कसं किती वेळ चालतं. 2 टाइम आपण 4 देतो. एक सकाळी 6-7 वाजता मुरघास टाकतो, संध्याकाळी 4-5 वाजता मेथी घास. 2 टाइम मुरघास या शेळ्या आवडीने खाता की वेस्टेज जातं. आणि मुरघास बाकी चाऱ्यापेक्षा शेळ्या जास्त आवडीने खातो. मुरघास कांचा सगळं चिकेतल्या मक्काचा आहे की साध्या मक्काचा आहे. चिकत आलेली मक्काच मुरघाशा कॅन्सल भेटतो. याच्यामुळं काही फायदा नुकसान. याच्यामध्ये नुकसान नाही, फायदाच आहे. फायदाच आहे. वजन सुका वाढतं. चारा गोळा करायची जास्त. आज शेती कमी झाली, दिवसेंदिवस लोकांची शेती कमी होतीये. त्यानंतर सुका चारा पण भेटत नाहीये. त्यामुळे मुरघास हा योग्य आहे. किती एकदा मुरघासची बॅग भरल्यानंतर ती किती वर्ष राहू शकते. ती एक बॅग भरल्यानंतर तिला कधी आपण तिची हवा बंद ठेवली तर वर्षभर पण टिकते. वर व्यवस्थित जर पॅकिंग ठेवली तर 1 वर्षापर्यंत आपण तिला वापरू शकतो. त्यानंतर मुरघासची बॅग फोडल्यानंतर ती किती वर्ष, किती महिने किंवा किती दिवस. फोडल्यानंतर काय एक रेग्युलर चालू ठेवली तर आपल्या समजा जसे शेळ्या या असतील त्याच्या प्रमाणात संपवावं लागतील. आता एखाद्या शेतकऱ्याचे जर कमी शेळ्या आहे आणि त्याची चालतील एवढी मोठी महिना बॅग, 2 महिने. महिना 2 महिने तो वापरू शकतो. चालन विषय बोलू. आपण एवढं चांगलं मार्गदर्शन केलं व आपल्या आम्हाला फॉर्म दाखवला, त्याबद्दल तुमचे आमच्या चॅनलतर्फे फार फार आभारी आहे. तुम्ही माझ्या एवढं लांबून आले तुमचं मनापासून धन्यवाद. तरी मित्रांनो, ज्या कोणा भावांना आपल्याला बोरच्या फिमेल पाहिजे असेल तर विशाल भाऊकडे आपल्या 5 फिमेल विक्रीसाठी आहे. तरी कृपया त्यांच्याशी संपर्क साधा. विशाल भाऊ एकदा आपला पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. पत्ता माझं गाव पाली, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. मोबाईल नंबर 8830 तरी मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला यांचा मोबाईल नंबर आणि ऍड्रेस येऊन जाईल. जरी ज्या कोणाला फिमेल पाहिजे असेल किंवा यानंतर आपल्याकडे लागवडीस योग्य किंवा गावरान क्रॉस करण्यासाठी मेल पाहिजे असेल तर एकदा अवश्य यशोदा गोट फॉर्मला व्हिजिट करा. त्यासोबतच विशाल भाऊ यांना फोन नंबरवर सुद्धा संपर्क केल्यानंतर ते तुम्हाला व्हॉट्सअपच्याद्वारे व्हिडिओ फोटो पाठवून देतील. तरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.